नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर शार्प सॉल्विंग. आपण मागच्या वेळेस ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हच्या रेट मेजर्स या कन्सेप्टला आपण फोकस केला होता. यावेळेस पुढचा आपण टॉपिक पाहणार आहोत, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड जर्क. चला तर मग आपण पुढचा पार्ट पाहूया, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड जर्क. चला तर मग आपण पहिला पार्ट पाहूया, वेलॉसिटी. वेलॉसिटीचा मेन कन्सेप्ट आहे तुमचा डिस्प्लेसमेंट. फिजिक्समध्ये आपला लिनियर ट्रान्सफर किंवा डिस्प्लेसमेंट हा कन्सेप्ट झाला असेल. याच्यामध्ये एका लाईनमध्ये, एका सरळ रेषेमध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ज्यावेळेस एखादी वस्तू मूव्ह करते एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत, याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, लिनियर डिस्प्लेसमेंट. याच्यात आपण x2 - x1 अशी पोझिशन घेतो. डिफरन्स त्यातला जो असतो x2 - x1 हा माझा डिस्प्लेसमेंट दाखवतो. म्हणजे पहिला व्हेरिएबल असेल आपला s मीन्स x2 - x1 दोन पॉईंट मधला अंतर किंवा दोन पोझिशन्स मधला अंतर. आता आपण याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर ही जी हिरार्ची आहे ती समजून घ्या. s म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. आता डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणजे x2 - x1 डिफरन्स इन s ds/dt. याचा अर्थ काय? डिफरन्स इन s डिवायडेड बाय डिफरन्स इन t, म्हणजे डिफरन्स इन पोझिशन डिवायडेड बाय डिफरन्स इन टाइम, म्हणजे ds/dt. आणि अशा प्रकारे आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. अशाच प्रकारे आपण व्हेलॉसिटीचा जर टाइमशी डेरिव्हेटिव्ह घेतला, आपण टाइमशी डेरिव्हेटिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्हीचा जर आपण म्हणजे व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला ॲक्सिलरेशन मिळेल. सो a = dv/dt. ओके, म्हणजे एसचा डबल डेरिव्हेटिव्ह हा ॲक्सिलरेशन असेल, एसचा सिंगल डेरिव्हेटिव्ह हा व्हेलॉसिटी असेल. आणि जर्क जर काढायचा असेल आपल्याला तर ॲक्सिलरेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि आपण जर नीट हे स्ट्रक्चर पाहिलं तर लक्षात येईल, एसचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी मिळतो, एस म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह दोनदा घेतला तर ॲक्सिलरेशन मिळेल, एसचा डेरिव्हेटिव्ह तीनदा घेतला तर जर्क मिळेल. व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह एकदा घेतला की आपल्याला ॲक्सिलरेशन मिळेल, व्हेलॉसिटीचा दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला जर्क मिळेल. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर आपल्या डोक्यात असेल तर कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला हाऊ मेनी टाइम्स गिवन थिंग्स, जर आपली डिस्प्लेसमेंट दिली असेल तर हाऊ मेनी टाइम्स यू विल टेक दॅट डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इम्पॉर्टंट. मग आपल्याला दिलेल्या डेस्टिनेशनपर्यंत जाताना ही जर स्ट्रक्चर आपल्याला डोक्यात असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह पटकन लक्षात येतील, आपल्याला कसे काढायचे आणि किती वेळेस काढायचे. तेच स्ट्रक्चर आपल्याला पुस्तकामध्ये या पद्धतीने दिलेलं असतं, जे आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. पण आपल्याला मी जी पहिली स्लाईड दाखवली त्या पद्धतीने जर ते डोक्यात असेल तर आपल्याला फटाफट लगेच कळतं की आपल्याला कसं कसं जायचं. आणि डॅश कधी कधी वापरला जातो डेरिव्हेटिव्हच्या जागेवर, d/dtच्या जागेवर डॅश वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, a(t) = v'(t) = s डबल डॅश म्हणजे दोनदा डेरिव्हेटिव्ह, सिंगल डॅश म्हणजे एकदा डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल डॅश मीन्स तीनदा डेरिव्हेटिव्ह. ओके, सो रीड द प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम, अ कार इज मूव्हिंग इन सच अ वे दॅट डिस्टन्स इट कवर्स इट इज गिवन बाय इक्वेशन s = 4t² + 3t. म्हणजे थोडक्यात डिस्प्लेसमेंट दिलेलं, एक कार मूव्ह करते, तिचं इक्वेशन दिलं आहे डिस्प्लेसमेंटचं 4t² + 3t. आपलं लक्ष हे असेल, फोकस इथे असेल की हे सर्व टीमध्ये दिलेत, म्हणजे टाईममध्ये, म्हणजे व्हेरिएबल कोण झाला तुमचा टी. नेक्स्ट, एस इज इन मीटर्स अँड द टी इज इन सेकंड्स, म्हणजे त्याची युनिट्स दिलेत. प्रश्न काय विचारला, व्हॉट वुड बी द वेलॉसिटी अँड द ॲक्सिलरेशन ऑफ द कार ॲट द टाइम t = 20 सेकंड. म्हणजे टाईम 20 सेकंद असताना 20 सेकंदानंतर त्या गाडीची व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन काढायला सांगितलं आहे. फिजिक्समध्ये या टाईपचे प्रॉब्लेम्स झालेले असल्यामुळे तुम्हाला हे सोपं जाईल. पाहूया आपण कसं कसं सॉल्व करायचं आहे. सिम्पल, पहिल्यांदा जो इक्वेशन दिला आहे तो घ्या, s = 4t² + 3t. सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळणार आहे आपल्याला? व्हेलॉसिटी, कारण तोच विचारला आहे. म्हणून व्हेलॉसिटी काढताना आपण फक्त एसचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, ds/dt. आता विथ रिस्पेक्ट टू कोणाशी घेणार हा? ऑलवेज टाईमशी, कारण या सगळ्या कायनेटिक कन्सेप्ट्स आहेत आणि कायनेटिक कन्सेप्ट्स या टाईमनुसार व्हॅरी होत असतात. म्हणून ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला टाईमच दिसेल मॅक्सिमम 99% प्रॉब्लेम्समध्ये. सो विथ रिस्पेक्ट टू टाईम डिराईव्ह करा, त्याला डेरिव्हेटिव्ह घ्या.
आणि डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 8t+3. मग तुम्ही डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे म्हणजे हा वेलॉसिटी आहे, म्हणजे हा मिळाला तुमचा वेलॉसिटी. पण अजून टीची त्याच्यात किंमत टाकलेली नाही आहे, टीची व्हॅल्यू आपण टाकलेली नाही आहे, म्हणून एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळाली नाही आहे. म्हणजे थोडक्यात हा जनरल फॉर्म तयार झाला वेलॉसिटीचा, अजून एक्झॅक्ट टाईम माहीत नव्हता, राईट. आता मी टाईम 20 टाकल्यानंतर मला ती वेलॉसिटी मिळेल. ओके, म्हणजे हा झाला फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी इन फॉर्म ऑफ टी. आता ॲक्सिलरेशनचं फॉर्मॅट तयार करू इन द फॉर्म ऑफ टी. आता ॲक्सिलरेशन बघा काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी. ते टेबल तुमच्या लक्षात असेल किंवा ती डायग्रॅम तर लक्षात येईल तुमच्या. वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टाईम, आपल्याला ॲक्सिलरेशन मिळेल. मग d/dt ऑफ 8t+3, आन्सर इज 8. आता ज्यावेळेस ॲन्सरमध्ये टी कुठे जर दिसत नसेल तर हे कॉन्स्टंट कन्सेप्ट मानले जातात, कारण टी किती व्हॅरी झाला तरी ॲक्सिलरेशन हे माझं 8च राहणार, कारण टी टाकायला चान्सच नाही ना आता आपल्याला या इक्वेशनमध्ये. तर टी टाकणार कुठे, म्हणून टी टाकायला चान्स नाही. टी किती असू द्या, ॲन्सर हे 8च असणार ऑलवेज. त्यामुळं कोणताही टाईम असू द्या ॲक्सिलरेशन विल रिमेन ॲज इट इज 8. म्हणून ॲक्सिलरेशन विल बी कॉन्स्टंट थ्रू आउट. ठीक आहे. कधी जर टीची तिथे इक्वेशनमध्ये प्रेझेन्स नसेल, त्याचा जर प्रेझेन्स नसेल टीचा, तर आपण त्याला कॉन्स्टंट कन्सिडर करावं लागेल ॲक्सिलरेशनला. तर मग आता टीच्या किमती आपण तिथे टाकू. दोन फॉर्म्युले तयार झालेत आपले, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनचे. मग आता टीच्या किमती टाकू. टी कधी विचारला 20, मग 20 तिथे किमती टाकून द्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. वेलॉसिटी मिळाला 163 मीटर पर सेकंद. अँड सेकंड T20 जर मी ॲक्सिलरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू टाकायचं म्हटलं तर त्याला टी कुठे नाहीच इक्वेशनमध्ये टाकण्याची गरजच नाही, त्यामुळे 8च माझा आन्सर असणार आहे, 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. दॅट्स इट. आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट टाईम टी इज गिवन बाय. परत एकदा एसचं इक्वेशन दिलं आहे टीच्या फॉर्ममध्ये. फाइंड द टाईम, प्रश्न विचारला टाईम काढा. when the acceleration is 14 feet per second square, the velocity and the displacement at that time. म्हणजे वेलॉसिटी पण काढायला सांगितलं आहे, डिस्प्लेसमेंट पण काढायला सांगितलं आहे आणि ॲक्सिलरेशन दिलेलं आहे, टाईम पण काढायला सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जर जायचं असेल तर आपल्या हातामध्ये नेमकी काय आहे ते पाहूया पहिलं. तर आपल्याकडे आहे एसचं इक्वेशन 2t³ - 5t² + 4t - 3. तर पहिल्यांदा ते इक्वेशन घेऊ. नेहमीप्रमाणे स्ट्रक्चर डोक्यात आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला कोण मिळणार, वेलॉसिटी. तर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू. एक डेरिव्हेटिव्ह मिळाला तर आपल्याला वेलॉसिटी मिळेल. आता वेलॉसिटी मिळाल्यानंतर त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळणार, ॲक्सिलरेशन. म्हणजेच वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनचे आपले दोन्ही इक्वेशन रेडी असतील असे. ठीक आहे. पण ज्याच्यामध्ये अजून टीची किंमत माहीत नाही आहे, त्यामुळे एक्झॅक्ट व्हॅल्यू माहीत नाही वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनच्या पण. तर ॲक्सिलरेशन त्यांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला एखाद्याची किंमत काढायला सांगितलेली असेल तर याचा अर्थ काहीतरी दुसरी कंडिशन 100% दिलेली असणार म्हणजे असणार. ओके, म्हणजेच काय, इथे एचं इक्वेशन आलं आहे 12t - 10. याच्यात इक्वेशनमध्ये व्हेरिएबल आहेत आपले दोन, ए आणि टी. एक माहीत झाला तर दुसरा काढता येतो, हा मेन कन्सेप्ट आहे. म्हणून टाईम काढायला सांगितलेला असेल तर ए दिलेला असणार आहे. मग प्रॉब्लेमकडे नीट लक्ष द्या. ॲक्सिलरेशन दिलेला आहे 14. तो 14 इथे टाकला की तुम्हाला टाईम मिळून जाणार. सो टाईम मिळाला इथे 2. ठीक आहे. आता टाईम 2 मिळाल्यानंतर वरचं जे इक्वेशन आहे व्ही आहे, याच्यामध्ये मी तीच टीची किंमत जर टाकली तर वेलॉसिटी मिळून जाणार. करेक्ट. आणि ह्याच टीची किंमत मी पहिल्या इक्वेशनमध्ये म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये जर टाकली तर मला डिस्प्लेसमेंट मिळून जाईल. थोडक्यात या प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर असं दिलेलं आहे की ए दिलेला आहे, एवरून टी काढा, टीवरून व्ही काढा आणि टीवरूनच एस काढा. सिम्पल. अशा पद्धतीने आपण काय करणार आता, पार्टिकल रिचेस ॲट ॲक्सेलरेशन 14 feet per second square in 2 seconds. सो 2 किंमत मी व्हीमध्ये पण टाकली अशा पद्धतीने तर मला आन्सर मिळाला 8 feet per second. आणि मी जर डिस्प्लेसमेंटमध्ये टाकली तर मला आन्सर मिळालं आहे 1 foot. हे झालं डिस्प्लेसमेंट. अशा पण ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर जर डोक्यात व्यवस्थित असेल तर प्रॉब्लेममध्ये काही दम नसतो, हे तुमच्या लक्षात येईल.
सो सोप्या सोप्या गोष्टी असतात, फक्त त्याला आपण स्वतःहून किचकट करून ठेवतो. तर या गोष्टी किचकट न करता त्याला नॉर्मल पद्धतीने हँडल करणं हे आपल्या हातात असतं. म्हणजे गोष्टींना कसं पाहायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. आणि ते ठरवण्यासाठी व्ह्यूज हे एकदम सिम्पल असावेत. व्ह्यूज सिम्पल असतील तर प्रॉब्लेमसुद्धा सिम्पल जातात. सो क्रिटिकल प्रॉब्लेम किंवा डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पात्रता वाढते. छोटे छोटे कन्सेप्टच तुम्हाला मोठ्या कन्सेप्ट कॅच करण्यासाठी पात्र ठरवतात, तुमची क्षमता वाढवतात. सो अशा पद्धतीने हा टॉपिक आपला फॉर्ममध्ये किंवा समजण्यासारखी लँग्वेज जास्त टेक्निकल न जाता मुलांना फार भावते. आणि तुम्हाला जर हे आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत पुढचे कन्सेप्टवर ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन फॉर वॉचिंग माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच.